सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून विदर्भाच्या रखरखत्या उन्हात विविध दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा संपन्न होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 एप्रिल रोजी मंगरुळपीर येथे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद मैदानात सभा पार पडली आहे. यावेळी मी जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला प्रारंभ होताच वादळाची सुरुवात झाली. त्यावेळी वादळाला टक्कर देण्याची ताकद मतदारात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. महायुतीला मत म्हणजेच विकासाला मत असे म्हणत भारताला रोटी कपड्यावर मकान देणारा प्रधान मिळाला आहे असे सांगून त्यांनी यावेळी राज्याच्या आणि केंद्राच्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेल. मी कधीही मुख्यमंत्री म्हणून काम केले नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांना दिल्लीत आपली सेवा करण्याची संधी देण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या प्रचार सभेला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी, आमदार लखन मलिक, राजू पाटील राजे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, तेजराज वानखडे, रिपाईचे जयदीप कवाडे, संजय वाडे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, युसुफ पुंजानी, खासदार हेमंत पाटील, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील, प्रहारचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र ठाकरे, विनोद पाटील जाधव यांच्यासह महायुतीतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी. बाबासाहेबांना काँग्रेसने पाडलं. निवडणुकीमध्ये कोणी पाडलं? काँग्रेसने. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळतं घर आहे, त्याच्यापासून लांब राहा. जाणार त्याला देणार का मत काँग्रेसला? आणि बाळासाहेब पण म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. पण आता उभाटाने ती करून टाकली आहे. आणि म्हणून 2014ला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले, 2014च्या पूर्वीचा इतिहास बघा. या देशात दंगली होत्या, बॉम्बस्फोट होते, भ्रष्टाचार होते, घोटाळे होते. 2014 नंतर एकतर बॉम्बस्फोट झालाय, एक दंगल झालाय, भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप झालाय. मोदीजींवर आरोप करण्याची हिंमत कोणी केली नाही, कारण ते बेदाग आहेत आणि समोरचे लोक दागी आहेत, बरबटलेले आहेत. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, या देशाला विकासाकडे नेणाऱ्याला मतदान करायचं आहे की या देशाला खड्ड्यात? राष्ट्रवादी, RPI, टवाळी गट, मनसे, आणखी आपल्या बरोबर प्रहार, लौजी शक्ती, ठाकरे परिवार सगळे. अरे आपली पुरी ताकद मोठी आहे. आणि आपले आमदार लखन मलिक असतील, आणि कोण आहे? ही समोर बसलेली जनता आहे. आणि म्हणून संजय राठोड आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, या देशामध्ये एक दिवस पण सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री यांचं नाव नरेंद्र मोदी. 10 वर्षात एकही सुट्टी नाही, पूर्ण जीवन समर्पित केलं. अरे गरीबी हटाव, गरीबी हटाव. काँग्रेसने म्हटलं गरीबी नाही हटली, गरीब हटला. पण 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर, गरिबीच्या वर काढणारा आपला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. 3 कोटी लोकांना घर देण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला माहित आहे, मनोज कुमारचा एक पिक्चर होता,
रोटी कपडा मकान, तर रोटी कपडा मकान देणारा हा आपला प्रधानमंत्री आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एकीकडे अहंकाराने भरलेले लोक आहेत, सगळे एकत्र आले, मोदी द्वेषाने पछाडले, मोदी द्वेषाने पीडित झाले, पण 2014ला पण असेच एकत्र आले. जेवढे तुम्ही एकत्र येता तेवढी जनता मोदीजींच्या सोबत जाते आणि 2014ला तुमचा रोकडा हिसाब जनतेने केला. 2019ला पण एकत्र आले, तेव्हाही जनतेने तुमचा हिसाब चुकता केला. विरोधी पक्ष नेता बनवणे इतके देखील खासदार